आपल्या आरोग्याचा विचार करताना आपण 3 वेगवेगळ्या भागामध्ये करूया. आपलं मानसिक आरोग्य, आत्मिक उन्नती आणि शारीरिक आरोग्य. तर मनाच्या आरोग्यापासून सुरुवात करूया. म्हणजे माणसाचं बाळ जन्माला येतं, त्यावेळेला त्याच्याकडे असतात मुख्य म्हणजे 3 गोष्टी. पहिलं म्हणजे त्याचं शरीर, दुसरं त्याचं मन आणि तिसरं म्हणजे त्याचा आत्मा किंवा त्याच्यामध्ये असलेली चेतना. तर आता या तिघांचा विचार केला तर आत्मा किंवा चेतना तर अगदीच फ्लॉलेस आहे. त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची काही गरज नाही. बऱ्याच वेळेला शरीराची पण तीच गोष्ट असते. एखाद दुसरं अगदीच दिव्यांग जन्मलेलं बाळ सोडलं तर बहुतेक शरीरं देखील उत्तमच असतात. 2 हात, 2 पाय, उत्तम चालणारं हृदय आणि तितकाच कार्यक्षम असा मेंदू, असं सगळं आपल्याला उत्तम शरीर असं आपल्याला मिळालेलं असतं. मग आता नेमका लाभ कशाला व्हायचा आहे? तर असं बघा, ते बाळ जसं मोठं होत जातं तसं त्याच्या मनाचे कंगोरे बदलत जातात. त्याला आता रंग कळू लागतात, त्याला आवाज कळू लागतात, त्याच्या टोनल क्वालिटीज कळू लागतात, त्याच्यामध्ये भावना तयार होऊ लागतात, त्याला अभिव्यक्ती मिळायला लागते, त्याचा शब्दसंग्रह वाढायला लागतो, त्याच्यामध्ये तर्क वितर्क आवडीनिवडी भेदभाव हे सगळं नव्यानं तयार होत जातं. आणि या सगळ्यामधून त्याचं एक व्यक्तिमत्व तयार होतं. आणि मग त्याला काही माणसं, काही गोष्टी, काही ठिकाणं अशी विशेष आवडायला लागतात किंवा हवीशी वाटायला लागतात, ज्याला आपण ॲफिनिटी म्हणतो. आणि काही माणसं किंवा काही गोष्टी, काही ठिकाणं त्याला आवडेनाशी होतात. आणि त्यातून मग पुढं वैचारिक गुंते वाढत जातात आणि त्यातून वैचारिक भावनिक ताण तयार होतात. आणि मग या सगळ्या मानसिक स्थित्यंतराचा परिणाम त्याच्या शरीरावर देखील दिसायला लागतो. आणि मग त्याची तलम मुलायम अशी त्वचा आता राखट आणि अशी खडबडीत होऊन जाते. त्याच्या रक्तवाहिन्या ताठर होत जातात, स्नायू कठीण होत जातात, सांधे आखडू लागतात. आणि मनाप्रमाणेच मग शरीराचा देखील लवचिकपणा हळूहळू संपत जातो. आणि मग लोकांचे पाय धरता धरता किंवा ओढता ओढता, हे ज्यांचं त्यांनी लावून घ्यावं, पण लोकांचे पाय धरता धरता खाली वाकून स्वतःच्या पायाचे अंगठे धरताना मात्र आता पृथ्वी प्रदक्षिणा करून आल्यासारखं वाटायला लागतं. डोळे निस्तेज होतात आणि एक दिवशी हृदयातली धमनी वाहता वाहता थांबते. एका निरागस, मृदू आणि तेजस्वी अशा बाळाचं एका आखडून गेलेल्या, कपटी, अकाली वृद्धत्व आलेल्या आणि निस्तेज अशा प्रौढ माणसामध्ये होणारं हे बिभत्स रूपांतरण, ही माणसाच्या आयुष्याची एकूण मिळकत. तर या पार्श्वभूमीवर ज्या गोष्टीमधून माणसाच्या आठवणींचं चरवण थांबेल, ज्या गोष्टीमुळं भावनिक आवेग आखडते घेतले जातील आणि ज्या गोष्टीमुळं त्याचं वैचारिक तांडव शांत होईल, ती गोष्ट ही माणसासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची म्हटली पाहिजे. आणि हे सगळं होत असताना त्या गोष्टीचा शरीरावर कसलाही अपाय होता कामा नये, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर अल्कोहोल म्हणा किंवा इतर काही व्यसनं म्हणा, काही काळासाठी माणसाचं विचारचक्र थांबवू शकत असतीलही, पण त्यातून होणारे जे शारीरिक नुकसान आहे ते अतोनात आहे. त्यामुळे तो मार्ग हा काही लाभाचा मार्ग म्हणता येणार नाही. आता याचा मतितार्थ इतकाच आहे की आपल्याला आता असा मार्ग पाहिजे की ज्यानं शरीराला काहीही अपाय होणार नाही, नंबर 1, आणि आपल्या मनाचं योग्य संगोपन आणि संवर्धन होत राहील. तर सूर्यनमस्कार हा मनाच्या संपूर्ण आरोग्याचा कसा व्यायाम आहे ते आता आपण थोडक्यात बघूया. तर मनाचं स्वास्थ्य बिघडवणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले विचार आणि त्या विचारांना जोडून येणाऱ्या भावना. तर याच्यामध्ये वाईट विचार जसे आले तसे चांगले विचार देखील आले. त्यामुळं कुठलाही विचार, चांगला असो वा वाईट, तो आपल्या मनाचा सरोवर हा सतत गढूळ करत बसलेला असतो. त्यामुळं हा विचार थांबवणं हे त्या व्यायाम प्रकाराचं पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे. एक चांगली गोष्ट आहे,
एक चांगली गोष्ट म्हणजे आपलं मन हे आपल्या मेंदूत राहतं आणि त्यामुळं आपल्या मेंदूच्या सगळ्या बायोलॉजिकल लिमिटेशन्स त्यालाही लागू होतात. तर सूर्यनमस्कार करत असताना आपण आपल्या मेंदूच्या या सगळ्या मर्यादांचा अतिशय खुबीनं वापर करणार आहोत. या मर्यादाच आता आपल्याला कशा मदत करू शकतात ते आता आपण बघूया. तर यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची मर्यादा म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीवरती अटेन्शन ठेवतो, लक्ष देतो, ते संपूर्णपणे आपल्या वर्किंग मेमरीवरती अवलंबून असतं. आता वर्किंग मेमरी म्हणजे काय? तर आपल्या मेंदूचं टेम्पररी स्टोरेज. म्हणजे आपल्या फक्त इमिजिएट गरजांना लागणारा डेटा या वर्किंग मेमरीमध्ये आणून ठेवला जातो. आता ॲट एनी गिवन पॉइंट इन टाईम म्हणजे दिस इज द ओनली इन्फॉर्मेशन अ ह्युमन कॅन प्रोसेस दॅट इज अवेलेबल इन द वर्किंग मेमरी. आणि या वर्किंग मेमरीची मर्यादा अशी आहे की आपण एका वेळी फक्त 4च गोष्टी वर्किंग मेमरीमध्ये आणून ठेवू शकतो. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जरी आपण हजारो, लाखो, करोडो गोष्टी साठवून ठेवलेल्या असतील तरी देखील कुठल्याही एका क्षणी आपल्याला त्यातल्या फक्त 4 गोष्टीच आठवू शकतात. हे एक माणूस म्हणून आपलं फार महत्त्वाचं लिमिटेशन आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. या विषयावरती खूप रिसर्च झालेला आहे. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा रिसर्च म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ मिझुरी कोलंबियामधल्या डॉक्टर नेल्सन कोवान, डॉक्टर जेफ राउडर आणि रिचर्ड मोरी यांनी केलेला याचा अभ्यास हा मला सगळ्यात महत्त्वाचा वाटतो. ज्यांना अधिक माहिती हवी असेल त्यांनी एक अतिशय चांगला लेख क्लॅरा मॅस्कोविज यांनी लाईव्ह सायन्सेसच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित केलेला आहे, तो जरूर वाचावा. तर एकूण यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की मनाची थॉटलेस स्टेट तयार करायची आपल्याला आणि ती तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या वर्किंग मेमरीचे 4ही रजिस्टर्स ब्लॉक करून टाकायचे आहेत. ते एकदा तुम्ही ब्लॉक केलेत की तुम्हाला इतर विचार येणार नाहीत. अँड दॅट इज आवर KPI टू बी थॉटलेस. आणि थॉटलेस होण्याच्या प्रक्रियेमध्ये मला आपल्या मेंदूची अजून एक मर्यादा लक्षात घ्यावीशी वाटते. म्हणजे आपल्याला जरी असं वाटत असलं की माणसाचा मेंदू हा एकाच वेळेला अनेक गोष्टी करू शकतो, एकाच वेळेला अनेक कामं करू शकतो, ज्याला आपण मल्टाटास्किंग असं म्हणतो, तर ते संपूर्णपणे चुकीचं आहे. आपल्या सुदैवानं माणसाचा मेंदू एका वेळी एकच आज्ञा पाळू शकतो. MIT मधले प्रोफेसर अर्ल मिलर यांचा या विषयाचा अभ्यास म्हणजे अतिशय मोठा आहे. ही इज द पायोनियर इन दिस टॉपिक. तर ते म्हणतात की स्विचिंग फ्रॉम टास्क टू टास्क you think you are actually paying attention to everything around you at the same time. But that's not true. You are actually you are not attending everything around you. You are not paying attention to one or two things at a time simultaneously. But actually you are switching between things very rapidly. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण हे पण बघतो ते पण बघतो, तसं नाही. आपण ॲक्च्युली हे बघायचं थांबतो मग ते चालू होतं. त्यामुळे एका वेळी आपण एकाच गोष्टीवरती लक्ष देऊ शकतो आणि 4च गोष्टी आपण आठवू शकतो. ह्या 2 लिमिटेशन आपल्या लक्षात ठेवायच्यात. तर आपण मेडिटेटिव्ह फॉर्ममध्ये काय करतो? तर जेव्हा आपण मेडिटेटिव्ह फॉर्ममध्ये सूर्यनमस्कार करतो त्यावेळेला आपण प्रत्येक नवीन आसनामध्ये गेल्यानंतर आपण त्या आसनाचं नाव, बीजमंत्र, सूर्याचं नाव, चक्राचं नाव, चक्राची जागा या गोष्टी आठवतो. त्या सगळ्या आपण आपल्या तोंडानं म्हणतो आणि त्यातून आपल्या वर्किंग मेमरीचे 4ही रजिस्टर्स आपण कम्प्लिटली ऑक्युपाय करतो. आणि करण्याची ही आपल्याला संधी प्रत्येक आसनामध्ये मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्याच जोडीला आपण त्या आसनामध्ये श्वास कसा घ्यायचा, म्हणजे ब्रीद इन काय करायचं, ब्रीद इन करायचं का ब्रीद आउट करायचं, याच्यावरती देखील आपल्याला आपलं लक्ष थोडंफार द्यावं लागतंच. म्हणजे इथंपर्यंतच आपले 4ही रजिस्टर्स संपलेले आहेत आणि याच्यात भर म्हणून आपण जेव्हा आपल्या
व्हिज्युअल मेमरीमध्ये आपल्या त्या आसनाच्या चक्राचा रंग आपल्या मनःचक्षूंपुढे आणतो, म्हणजे आपण इमॅजिन करतो, तेव्हा तर आपण 100% थॉटलेस झालेले असतो. हा एक अतिशय अतिशय भारून टाकणारा असा अनुभव आहे. अशा पद्धतीनं मेडिटेटिव्ह फॉर्म केला तर तो करत असताना सूर्यनमस्कार सोडून दुसऱ्या कुठल्याही विषयावर विचार करता येणं बायोलॉजिकली शक्य नाही, असं माझं मत आहे. आणि हे माझं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे पतंजलींनी त्यांच्या एका योगसूत्रामध्ये या अवस्थेचं वर्णन केलं आहे. ते म्हणतात की वितर्क विचारानंदात स्मितानुगमात संप्रज्ञातः, म्हणजे याचा अर्थ अखंड चाललेल्या विचारातून आणि वितर्कातून मुक्ती झाल्यानंतर होणारं आपल्याच निर्गुण निराकार अशा अस्मितेचं, म्हणजे आपल्या स्वरूपाचं दर्शन ही संप्रज्ञात समाधी आहे. आता तुम्ही विचार करून बघा की विचार आणि वितर्क नाहीसे करून देऊन आपल्या मनाचं सरोवर हे निवळशंक करून देणारा सूर्यनमस्कार हा पतंजलीनं सांगितलेल्या संप्रज्ञात समाधीपेक्षा कुठेही कमी आहे असं मला वाटत नाही. आणि तोच सूर्यनमस्काराचा सर्वात मोठा लाभ आहे असं माझं मत आहे.